मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की E20 फ्यूल जे आहे हे स्टँडर्ड करण्यात आलेलं आहे. हे E20 फ्यूल म्हणजे काय? याचे फायदे काय आहेत? तोटे काय आहेत? या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट E20 फ्यूल म्हणजे काय? तर इथेनॉल जे आहे ते पेट्रोलमध्ये 20% मिक्स केलं जातं. त्याला इथेनॉल 20 म्हणजेच E20 फ्यूल असं म्हटलं जातं. पूर्वी जे होतं ते 10% इथेनॉल मिक्स केलं जात होतं. त्याला E10 असं म्हटलं जात होतं. याचे फायदे काय आहेत? तर याचा सर्वात पहिला जो फायदा आहे ते हे जे फ्यूल आहे हे कार्बन इमिशन कमी करणार आहे, म्हणजेच प्रदूषण कमी करणार आहे. याचा दुसरा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे. कारण इथेनॉल जे आहे मका आणि ऊस यासारख्या पिकांपासून बनवलं जातं, त्यामुळं याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांनाही देखील होणार आहे. यानंतर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे पेट्रोलच्या किमती आपल्याला कमी झालेल्या पाहायला मिळू शकतात. याचे तोटे खूप सारे आहेत, पण जर का तुमची गाडी 2023च्या नंतरची असेल किंवा E20 फ्रेंडली तुमच्या गाडीचं इंजिन असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. पण ज्यांची गाडी 2023च्या अगोदरची आहे आणि त्या गाडीचं जे इंजिन आहे ते E20 फ्रेंडली जर का नसेल तर तुम्हाला व्हेरियस प्रॉब्लेम या ठिकाणी फेस करावे लागणार आहेत. यामध्ये सर्वात पहिला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्पार्क प्लग लवकर खराब होणार आहेत. यासोबत इंजेक्टरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कंबशन चेंबरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. यासोबतच फ्यूल लाईन जी आहे याच्यामध्ये देखील आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळू शकतो. आता बऱ्याच लोकांनी ज्यांनी E20 फ्यूल E10 कारमध्ये भरलेलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या गाडीचं जे मायलेज आहे ते ड्रॉप झालेलं आहे 10 ते 15%. म्हणजे जर का तुमच्या गाडी रेग्युलर मायलेज हे 18 देत असेल तर त्या फ्यूलमुळे गाडी 16 ते 17चं ॲव्हरेज या ठिकाणी देत आहे. म्हणजे एक 10%चा तुम्हाला या ठिकाणी डिफरन्स पाहायला मिळणार आहे. आता हे सगळं घडत असताना, हे सगळे नुकसान होत असताना कंपन्यांनी पण बरेचसे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. जर का इन्शुरन्सकडे आपण पाहिलं, इन्शुरन्सवाल्यांनी क्लिअर केलेलं आहे की जर का तुमच्या गाडीमध्ये तुम्ही चुकीचं फ्यूल टाकलं आणि त्याच्यामुळे जर का कोणताही प्रॉब्लेम तुमच्या गाडीमध्ये आला तर आम्ही क्लेम करणार नाही. यासोबतच फ्यूलवाल्यांनी पण हात वरती केलेले आहेत. त्यांनी देखील क्लिअर केलेलं आहे की फ्यूलमुळे कोणताही प्रॉब्लेम जर का तुमच्या गाडीमध्ये आला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही. प्रत्येक गाडीच्या युजर मॅन्युअलमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की जर का तुम्ही चुकीचं फ्यूल तुमच्या गाडीमध्ये टाकलं तर त्याच्यामुळे जे काही नुकसान होईल त्याची कुठलीही जबाबदारी ही कंपनी घेणार नाही, मग ती गाडी वॉरंटीमध्ये असली तरी. तर ही होती माहिती. आणि मित्रांनो, एक बोनस टिप आहे ती म्हणजे तुम्ही जर का सेकंड हँड कार खरेदी करत असाल तर 2023 नंतरचीच कन्सिडर करा, किंवा ज्या गाडीचं इंजिन E20 फ्रेंडली आहे अशीच गाडी कन्सिडर करा. कारण जर का तुम्ही आताच्या सिच्युएशनला E20 फ्रेंडली इंजिन जर का नाही घेतलं तर तुम्हाला त्या गाडीचा वारंवार मेंटेनन्स करावा लागणार आहे. ती गाडी भरपूर खर्च काढणार आहे, परफॉर्मन्समध्ये तुम्हाला ड्रॉप पाहायला मिळणार आहे, मायलेजमध्ये ड्रॉप पाहायला मिळणार आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करत असताना E20 फ्रेंडली इंजिनच नक्की कन्सिडर करा. आणि यासोबतच मित्रांनो, जर का तुम्हाला थोडंसं तुमचं बजेट एक्सटेंड करू शकत असाल तर एखादी वॅगनार, टॅगो यासारखी गाडी ही आपण सेकंड हँड गाडी घेण्यापेक्षा नवीन पेट्रोल कार घेतलेली ऑलवेज बेटर सध्याच्या सिच्युएशनमध्ये. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.